चला, आपले वेपर्स मस्त तळून झालेले, एकदम कुरकुरीत झालेले बघा, आणि मस्त पांढरे शुभ्र झालेले, खाण्यासाठी तयार आहे बघा. छान बटाट्याचे वेपर्स वाळून झालेले आणि आपल्याला आता तळायचे येते मस्त. आणि कढई ठेवलेली, तेल तापलेले मस्त, आणि त्याच्यामध्ये आता वेपर्स टाकायचे वाळलेले, खाण्यासाठी मस्त तळायचे. आणि वर्षभर करून ठेवायचे, आपल्याला उपवास वगैरे असतात सगळ्यांचे, कामं येतात ते. आणि बाहेरचे तर फार तेलकट असतात आणि पॅकिंग फार दिवसाची असते, ते चांगले नाही खायला. आणि हे आपले घरगुती तर एकदम उत्तम, जेव्हा वाटलं तेव्हा आपण तळून खाऊ शकतो. आता स्वस्त आहे बटाटे, छान फुलले आहे बघा आपले वेपर्स. थोडे अजून तळून घ्यायचे आपल्याला. तेल चांगलं निथरू द्यायचं आपल्याला त्याच्यातलं. चला, 6 किलो बटाटे घेतलेले आहे मी, छान मोठे बटाटे आणलेले बाजारातून. आणि मस्त मोठा बटाटा घ्यायचा आहे, म्हणजे वेपर्स छान होतात तयार, मोठे चिप्स तयार होतात. आणि आता त्याला सॉल्टरच्या साहाय्याने सोलून घेते बटाट्याला मी. मोठा बटाटा म्हटलं का पटापट सोलल्या जातात, आणि वेपर्स पण खूप छान होतात. आणि एका पातेल्यामध्ये पाणी पण घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे. असा ठेवला तर तो काळा पडतो मग. आता दुसरा पण बटाटा मी सोलून घेते. बाहेर गॅलरीमध्येच बसली मी. आता हे बघा, चिप्स करण्याचं वेपर्स ते मशीन घेतलेले आहे, आणि आता त्याच्याने मी बटाट्याचे वेपर्स करते बघा. हे अशा प्रकारे झालेले आपले. आणि परत सोलून घ्यायचे आपल्याला बटाटे सगळे. आणि जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही, मीडियम करायचे. जास्त पातळ केले का पण ते तेलामध्ये तळल्या जातात पटकन. आणि थोडेसे मीडियम करायचे, म्हणजे छान वेपर्स होतात आपले. आणि ते छान धुवून घ्यायचे आपल्याला 2-3 पाण्याने. मी नळाखालीच ठेवले, आणि एका प्लॅस्टिकच्या टबमध्ये मग सगळे ठेवले. रात्रभर ठेवायचे आपल्याला पाण्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी मग ते गरम पाणी करून मग आपल्याला त्याच्यामध्ये शिजून घ्यायचे, थोडी, जास्त नाही, कारण ते रात्रभर भिजलेले असतात पाण्यामध्ये ना, तर पटकन गरम पाण्यात ते तयार होतात. आता बघा, ह्या टबमध्ये मी सगळे वेपर्स टाकलेले. दोन 3 पाण्याने धुवायचे, म्हणजे पिवळसरपणाने राहत, व्हाईट वेफर्स तयार होतात आपले. आता इथे ठेवलेले मी रात्रभर. त्याच्यामध्ये तुरटी पण टाकतात, पण माझ्याकडे तुरटी नव्हती तर मी ती काही टाकली नाही. थोडीशी तुरटी फिरून घ्यायची, अजून सफेद होतात, मग खूप छान होतात. हे अशा प्रकारे झाले बघा सगळे वेपर्स आपले. गरम पाणी ठेवायचं आपल्याला गॅसवर, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला हे वेपर्स एका चाळणीमध्ये पूर्ण काढून घ्यायचे येते, म्हणजे पाणी पूर्ण निथरून जातं चाळणीतलं. आणि वेपर्स आपले मग ही गरम पाण्यात टाकले बघा मी. मीठ टाकायचं विसरून गेली पाण्यामध्ये, नंतर टाकलं मी. आणि नंतर थोडंसं मग मी ते पूर्ण हलवून घेतलेलं आहे पाणी आणि वेपर्स, म्हणजे सगळं मीठ त्याच्यामध्ये विरघळल्या जाईल. आणि बघा, आता हे तयार झाले आपले. जास्त वेळ नाही लागत, लगेच तयार होतात ते, कारण रात्रभर पाण्यात असतात ना, तर भिजल्या जातात भरपूर प्रमाणात. आणि बघा, आता चाळणीतून मी हे सगळे काढून घ्यायचे आपल्याला. आणि बाहेर आता मी कापड टाकलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला हे वेपर्स सुकून घ्यायचे. दोन दिवसात वाळून होऊन जातात वेपर्स आपले. ऊन चांगलं कडक पडलं तर एका दिवसातच वाळतात, पण 2 दिवस ठेवायचे आपण बाहेर उन्हात,
कारण वर्षभर आपल्याला डब्यात ठेवायचे असतात, म्हणजे खराब नाही होणार मग आपले वेपर्स. आता हे सगळे काढून घेते मी एका चाळणीमध्ये. पाणी निथरू द्यायचं आहे त्याचं आणि नंतर बाहेर कपड्यावर आपल्याला ते टाकायचे. आता बाहेर गॅलरीमध्ये बघा कपडा टाकलेला आहे, त्याच्यावर आता वेपर्स टाकून घेते मी सगळे. तुम्ही कशा प्रकारे वेपर्स बनवा ते पण सांगा मला कमेंटद्वारे, मी पण करून बघेल मग तसे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि परत आता नवीन नवीन रेसिपी आपल्या येणार उन्हाळी. आणि हे सगळे आता वेपर्स मी टाकून घेते. थोडा वेळ लागतो टाकायला आपल्याला. चला, मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.